श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे दुर्गा अष्टमी आणि नवरात्री मधील दुर्गा अष्टमी हा सर्वात प्रभावशाली दिवस, सर्वात प्रभावशाली तिथी. या दुर्गा अष्टमीला महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि नवरात्री मधील अष्टमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. घरोघरी, अगदी घरोघरी या दिवशी छोट्या छोट्या मुली आपल्याला जाताना दिसतात. का? कारण या दिवशी कन्यापूजन केलं जातं आणि कन्यापूजनाच्या दिवशी यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल तेवढ्या कन्या आपण बोलवायच्या असतात. 2 वर्षापासून ते 9 वर्ष, जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंतच्या कन्या आपण कन्यापूजनासाठी बोलवू शकतो. म्हणजे ज्या मुलींना पिरियड्स आलेले नाहीत अशा मुलींना आपल्याला कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे. आणि या मुलींना बोलवल्यानंतर आता मी सांगणार आहे त्या पद्धतीने पूजा करून आपल्याला जे शक्य आहे, जसं की तुम्ही जेवण त्यांना बनवू शकता, त्यांना जेवायला वाढवू शकता, तुम्ही खीर बनवू शकता, त्यांना खीर खायला देऊ शकता. म्हणजे काहीतरी आपल्याला त्यांना आपल्या घरात त्या आलेल्या आहेत जे देवीला आवडतं, ज्या म्हणजे वस्तू देवीला प्रिय आहेत, नैवेद्य जे देवीला जे प्रिय आहेत त्यापैकी आपण काहीतरी बनवायचं आणि या कन्येला आपल्याला खायला द्यायचं आहे. कारण या देवी स्वरूप आपल्या घरामध्ये आल्या आहेत आणि देवी स्वरूप आपण त्यांचं कन्यापूजन करणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं, जर आपल्याला आयुष्यामध्ये तुम्ही दरिद्रतेला खूप कंटाळला आहात आणि तुम्हाला जीवनामध्ये राजयोग हवा आहे, धन धान्य ऐश्वर्य समृद्धी हवी आहे, तर किती वर्षाची कन्या आपण बोलवायला हवी आणि तिचं कन्यापूजन करायला हवं जेणेकरून आपल्या आयुष्यातून दरिद्रता दूर होईल हे आपण बघूया. जेव्हा आपण 2 वर्षाच्या कन्येला कन्यापूजनासाठी जेवणासाठी बोलवतो तेव्हा ती कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि 2 वर्षाच्या कुमारिकाचे पूजन केल्याने आपलं दारिद्र्य दूर होतं. आणि अजून पुढे एक आहे जीवनात राजयोग येण्यासाठी. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते, तिचे पूजन केल्याने सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, तिचे पूजन केल्याने आपले कल्याण होते व आपल्या घराची सुद्धा प्रगती होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते, जी रोगमुक्त ठेवते, आपल्या घराला रोगराईपासून दूर ठेवते आणि आपल्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते, हिचे पूजन केल्याने जीवनात राजयोग येतो, दरिद्रता दूर होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते, ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते, तिचे पूजन केल्याने विजय प्राप्त होतो. बऱ्याच जणांना बघा की आपल्या मुलांना सतत अपयश येतं, आपल्या मिस्टरांना स्वतःला बिझनेसमध्ये, उद्योगधंदा व्यवसायामध्ये अपयश येतं किंवा नोकरीमध्ये अपयश येतं. तर अशा वेळेला नक्कीच आपण 8 वर्षाची कन्या जी आहे ती या कन्यापूजनाच्या दिवशी बोलवायला हवी आणि तिचं कन्यापूजन नक्कीच करायला हवं. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचे रूप मानली जाते आणि ही शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. इच्छापूर्तीसाठी आपण 10 वर्षाची कन्या बोलवू शकतो. आता 2 वर्षापर्यंत 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंत सगळ्या कन्या आपण बोलवायच्या का? तुम्हाला जर मिळत असतील तर तुम्ही बोलवू शकता. तुम्हाला जर कन्यापूजनाला कन्या मिळत नसतील तर अगदी तुम्ही 7 कन्या, 5 कन्या, तुम्ही 2 कन्या बोलवल्या तरीही चालेल, त्यांचं कन्यापूजन केलं तरीही चालेल. आणि हे काही शक्य नसेल तर अगदी तुम्ही 1 कन्या बोलवून तिचं कन्यापूजन केलं तरीही चालेल. आता बघा, मी तुम्हाला नेहमी बऱ्याच गोष्टी सांगत असते की पूर्वापार आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या आपल्या घरामध्ये गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या आपण फॉलो करायच्या आहेत, त्या आपण पालन करणं, त्या आपण पुढे चालवणं हे आपल्या हातात आहे आणि आपण ते केलंच पाहिजे, अगदी केलंच पाहिजे. पण बऱ्याच जणांच्या घरी जर कन्यापूजन म्हणजे आजपर्यंत केलं नसेल, की त्यांना माहित नसेल किंवा काहीतरी असेल, तर कन्यापूजन काही ही कोणती प्रथा नाहीये की ही केल्याने आपल्याला म्हणजे हे पुढे जसं की आता नवरात्रीचे आपण उपवास पकडले की हे आपल्याला कंटिन्यू करावे लागतात, घट बसवले की कंटिन्यू आपल्याला घट बसवावे लागतात. तर असं नाहीये. कन्यापूजन देवी स्वरूप आपण कन्येचं पूजन करणार आहोत, त्याच्यामुळे तुमच्याकडे आजपर्यंत केलं नसेल तरी तुम्ही करू शकता, काही हरकत नाहीये. आपण एका कन्येला बोलवून तिची पूजा करतो, जशी आपण सवाष्णीची ओटी भरतो तसं आपण कन्यापूजन करतो, याला काहीही हरकत नाही. आता 1 कन्या मिळाली तरीही तिला आपल्याला बोलवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जर 10 वर्षाखालील मुलगी असेल तर तिला सुद्धा या ज्या कन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काउंट करायचं आहे. आता कन्यापूजनाला आपण कन्या बोलवल्या, मुली बोलवल्या
त्यानंतर त्या आल्यानंतर त्यांना बसायला आसन आपल्याला द्यायचं आहे. आसनावर बसल्यानंतर समोर आपल्याला तुम्ही जे काही जेवायला वगैरे बनवलं काही असेल, खीर वगैरे बनवली असेल, त्या अशाच कोणी उभा राहिलं, कोणाला इथे बसवलं, सोफ्यावर बसवलं, बेडवर बसवलं आणि खायला दिलं असं नाही करायचं. जेवढे आहेत तेवढे खाली आसन टाकायचे, त्याच्यासमोर रांगोळी काढायची आणि त्या आसनावर त्यांना बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्यांना त्यांचे पाय धुवायचे आहेत. एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये त्यांचे पाय ठेवायचे, थोडंसं पाणी टाकायचं किंवा तुम्ही ओला कपडा घेऊन सुद्धा करू शकता, पण एकच कपडा ओला केला आणि तोच सगळ्यांच्या पायाला लावला असं नाही करायचं. बाजूला आपण बकेटमध्ये किंवा कशामध्ये तरी स्वच्छ पाणी घेऊ शकतो, त्याच्याने आपण त्यांचे पाय धुवू शकतो. त्यानंतर त्यांच्या पायाला आपल्याला टीका लावायचा आहे. त्यानंतर आपण एक फूल, अक्षदा त्या पायाला लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि याही पूर्वी त्यांना कपाळाला आपल्याला टीका लावायचा आहे. हे आपल्याला करायचं आहे. तुमच्याकडे जर असेल, तुम्हाला शक्य असेल तर आपण त्यांना चुनरी सुद्धा त्यांच्या डोक्यावर आपण अर्पण करू शकतो. आणि जे काही छोटे छोटे जे आपल्याला घडतील तसं, आता एवढं आणा म्हणजे एवढंच आणा असं नाही. कन्या पूजन करण्याला महत्व आहे. एक वस्तू जी आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ती तर द्यायचीच आहे, पण तुम्हाला गिफ्ट म्हणून तुम्हाला जे शक्य होईल, तुम्हाला जे अवेलेबल होईल ना ते द्या. अगदी तुम्ही 2-2 चॉकलेट जरी दिले ना तरीही चालेल. शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. आपण कन्या पूजन केलं आहे, आपला भाव महत्वाचा आहे. त्यामुळे जे तुम्हाला शक्य होईल ते पूजन केल्यानंतर ते त्यांना आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना जेवू घालायचं आहे. जे काही आहे ते बसून व्यवस्थित जेवण करू घालायचं आहे. आणि जेवताना सुद्धा बघा, आपल्या घरी जेव्हा आपण जेवायला सवाष्णी बोलवतो तेव्हा आमच्याकडे तर असं केलं जातं, सवाष्णी जेव्हा जेवायला बसते ना तर आमच्या घरातले सगळे जे सदस्य आहेत तर त्या सवाष्णीला अगोदर कुंकू लावलं जातं, तिथला नमस्कार केला जातो आणि त्यानंतर ती पहिला घास घेते. तर आपण आता पूजन अगोदरच केलेलं आहे. त्या जेवायला बसल्या, आता सगळं वाढून झाले, त्या आता घास घेणार, तर त्याच्या अगोदर आपण नमस्कार करायचा त्या जेवढ्या देवी स्वरूप कन्या बोलवल्या आहेत त्यांना, आणि मग त्यांना म्हणायचं की हा आता तुम्ही जेवण करा. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर ह्या तुम्ही जेवढ्या कन्या बोलवलेल्या आहेत तेवढ्या कन्यांना किंवा त्यातील कोणतीही जी एक कन्या असेल की तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला सांगितलं कोणत्या म्हणजे वर्षाची, किती वर्षाची कन्या असेल तर आपल्याला काय फळप्राप्ती मिळते, तर तुम्हाला वाटत असेल की या वर्षाच्या कन्येचं हे आहे आणि मला हे हवंय, तर त्या कन्येला आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे, म्हणजेच एक नारळ घ्यायचं आहे. आपल्या घरातलं वगैरे पाणी आटलेलं जुनं नारळ नाही, स्वच्छ त्याच्यात पाणी असलेलं भरलेलं नारळ आपल्याला आणायचं आहे. जे आपण नारळ फोडतो ब्राऊन कलरचं नारळ शेंडी सहित ते नारळ आणायचं आहे. हे आपण आता कन्या पूजन करतो तर आपण अगोदरच आणून घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोर किंवा देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपल्या कुलदेवीला ते नारळ आपल्या दोन्ही हातात धरायचं आणि कुलदेवीला बोलून दाखवायची आहे. आणि त्या कोणत्याही एका कन्येला आपल्याला हे जे श्रीफळ आहे ते तिला, बाकीच्या वस्तू पण द्यायच्याच आहेत पण त्याबरोबर हे एक श्रीफळ सुद्धा द्यायचं आहे. आणि प्रत्येक कन्येला तुम्ही एक एक केळ का होईना द्या, कोणतं तरी एक एक फळ सुद्धा द्यायचं आहे. फळ दिल्याने काय होतं, श्रीफळ आणि त्यासोबत फळ, की आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं, लवकर आपल्याला मिळतं. त्यामुळे एक एक फळ पण द्यायचं आहे सगळ्यांना. आणि हे श्रीफळ जे आहे ते कोणत्याही एका मुलीला किंवा रॅन्डमली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कोणत्या वर्षाचे आहे त्या मुलीला श्रीफळ द्यायचं आहे. या पद्धतीने साधं आणि सोपं आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.